आपल्या देशामध्ये बाळ जन्माला आलं की त्याला झोपविण्यासाठी सर्रास झोळीचा वापर केला जातो. झोळी वापरणं हे योग्य आहे की अयोग्य आहे? त्याचे काही फायदे आहेत, काही नुकसान आहेत. काय फायदे आहेत? झोळीमध्ये बाळाला एक गर्भाशयासारखं वातावरण मिळतं, कारण तो कपडा एकदम टाईट असतो. बाळ जेव्हा त्या झोळीमध्ये टाकलं जातं त्याला ते गर्भामधल्यासारखी एक पोझिशन मिळते, ते फ्लेक्शन पोझिशनमध्ये राहतं. जेव्हा बाळ गर्भामध्ये असतं तेव्हा त्या आईच्या गर्भामध्ये त्याला सेफ फील होत असतं. का? कारण ते पाण्यामध्ये जेव्हा पोहत असतं, पडलेलं असतं, तेव्हा आई जेव्हा चालते त्याला पाण्यामध्ये पाळणा दिल्यासारखा होतो आणि ते झोपतं. त्यामुळं गर्भवती आईला विचारा, तिचं बाळ दिवसा कमी हालचाल करतं आणि रात्री भरपूर हालचाल करतं. याचं कारण काय आहे? तर बाळ दिवसा पाळण्यामध्ये झोपवल्यासारखं झोपतं आणि रात्री ते जागत असतं. तसंच काही झोळीमध्ये होतं. जेव्हा बाळाला आपण झोळीमध्ये टाकतो तेव्हा त्या टाईट झोळीमुळं त्याला गर्भात असल्यासारखी फिलिंग येते आणि जो झोका आपण देतो, जो हलका झोका आपण देतो, त्या झोक्याने त्याला झोका मिळतो त्याच्याने त्याला बरं वाटतं आणि ते झोपतं. बाळाला झोळीमध्ये शांत झोप लागते. मात्र काय झोळी सेफ आहे, सुरक्षित आहे? नाही. बाळाला झोप लागते, त्याचं रडणं कमी होतं, त्याचा गॅस कमी होतो. हे जरी झोळीचे फायदे असले तरी झोळीचे खूप मोठे मोठे नुकसान पण आहेत. काय होतं बरं झोळीमध्ये? का नको झोपवायला बाळाला झोळीमध्ये? बऱ्याच वेळेस हे प्रश्न आम्हाला विचारले जातात. बाळाची आई असते, आजी असते आणि त्याच्या परिवारामध्ये ते म्हणतात की पिढ्यानपिढ्या आम्ही बाळाला झोळीत झोपवत आलो आणि त्यांना तर कोणाला काही प्रॉब्लेम नाही आला. डॉक्टर तुम्ही याला का झोळीमध्ये नाही झोपवायला सांगत आहात? हे प्रश्न आम्हाला हमेशा येत असतात. पण डॉक्टर म्हणून आम्ही जेव्हा बाळांना पाहतो तेव्हा बाळाची सुरक्षितता जास्त महत्त्वाची असते. झोळीमध्ये काय होतं? झोळीमध्ये सगळ्यात मोठा धोका असतो तो म्हणजे श्वास गुदमरण्याचा धोका. बाळाचा श्वास झोळीमध्ये कसा गुदमरतो? जर बाळ झोळीमध्ये झोपलं असताना त्यांनी जर पोझिशन चेंज केली, त्याचा जर चेहरा त्यांनी कपड्याकडे वळवला तर तो कपडा त्याच्या नाकाला तोंडाला दाबून त्याचा श्वास गुदमरू शकतो आणि ह्यामुळं बाळाचा मृत्यू देखील होऊ शकतो. जर बाळाने तोंड फिरवलं जरी नाही तरी अतिफ्लेक्शनमुळं जेव्हा बाळ झोळीमध्ये झोपतं तेव्हा त्याची मान पूर्ण वाकलेली असते आणि या वाकलेल्या मानेमुळं त्याचा श्वासनलिका दबून त्याचा श्वास गुदमरू शकतो. कधीकधी बाळ पिल्यानंतर उलटी करत असतं, गरळी काढत असतं. जर बाळ झोळीमध्ये असेल आणि झोळीमध्येच त्यांनी जर अशी गरळी काढली तर ती जी उलटी आहे, ती जी गरळ आहे त्याच्या घशामध्ये अडकू शकते. बाळामध्ये एवढी ताकद नसते की ती बाहेर काढून टाकेल आणि त्या फ्लेक्शन पोझिशनमुळं ती जी काही सगळी उलटी अडकलेली आहे त्याच्या श्वासनलिकेमध्ये जाऊ शकते. त्याच्याने त्याला ॲस्पिरेशन निमोनिया होऊ शकतो आणि जर वेळेवर लक्ष नाही दिलं तर यामध्ये सुद्धा बाळाचा मृत्यू होतो. दुसरा धोका असतो तो म्हणजे झोळीतून पडण्याचा. आपण पाहतो की बऱ्याच ठिकाणी झोळी जी बांधलेली असते आणि आपण जोरात जोरात झोका देत असतो, त्या झोक्यामध्ये कधीकधी झोळी सुटते आणि सुटून बाळ धपकन पडू शकतं. त्याच्या डोक्याला कुठेही शरीरावरती इंजुरी होऊ शकते आणि ते त्याला जीवघेणं ठरू शकतं. त्याला कुठलं फ्रॅक्चर वगैरे करू शकतं. ते खूप धोक्याचं आहे. तिसरं आणि जोरजोरात झोका दिल्यामुळं बाळाला झोळीमध्ये सुद्धा मेंदूमध्ये रक्तस्राव होऊ शकतो. रॉकिंग हिमरेजेस होऊ शकतात आणि त्या बाळांमध्ये झटके येऊ शकतात. ह्या गोष्टी जर आपल्याला वेळेवर लक्षात नाही आल्या तर त्या बाळाला त्याची जीव घेणं ठरू शकतात. त्यामुळं झोळीमध्ये झोपवायचं की नाही हा तुमचा कॉल आहे. बऱ्याच वेळेस आपण असं म्हणू की ट्रॅडिशनली तर आपण वापरत आलो आहोत, पण जेव्हा आपल्याला समजतं की एक गोष्ट साधं बाळाचं रडणं आपण थांबविण्यासाठी एवढा मोठा धोका पत्करू का? आपण ट्रॅडिशनली खरोखरच फक्त झोळीच वापरत आलो आहेत का? ट्रॅडिशनल दुसरा काही उपाय आहे का? कॉमेंटमध्ये जरूर सांगा की तुम्ही तुमच्या बाळाला झोळीमध्ये झोपवता का पाळण्यामध्ये झोपवता? तुम्ही कधी असा अनुभव केला आहे का? कधी ऐकलं आहे का? तुमच्याही कोणी नातेवाईकांमधलं जवळचं बाळ झोळीतून पडलं,
त्याला इंजुरी झाली किंवा असा काही धोका झाला आहे, जरूर कॉमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.